अखेर तो दिवस आलाय। सोलापूरच्या धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आणि माड्यातून ते तुतारी फुंकणार हे जवळपास फिक्स झालंय। येत्या 14 तारखेला ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे। मोहिते पाटील घराणं हे पश्चिम महाराष्ट्रात राजकारण फिरवतात। मोहिते पाटलांचा आशीर्वाद असल्याशिवाय या पट्ट्यात आमदार खासदार होता येत नाहीये। अशा अनेक गोष्टी आपण कधी ना कधीतरी ऐकल्या असतीलच। त्यामुळे मोहिते पाटील घराणं लोकसभेच्या निमित्तानं पुन्हा राष्ट्रवादीत येणार म्हणजे भाजपसाठी आजूबाजूच्या मतदारसंघातील गणित आणखीन किचकट होऊ शकतं हे मात्र खरं आहे। पण मोहिते पाटील घराण्याला सध्या माध्यमांमध्ये ज्या पद्धतीनं पोर्ट्रेट केलं जातंय तसा वचक आता खरंच राहिला आहे का? अकलूजच्या मोहिते पाटलांचा इतिहास जरी राजकीय पराक्रमाचा असला तरी वर्तमानात त्यात कितपत तथ्य? थोडक्यात काय तर माड्याच्या जागेवरून मोहिते पाटलांच्या नावाची जी हाईप केली जाते तशी ग्राउंड रियालिटी आहे का? मोहिते पाटील हा ब्रँड आता फुसका निघू शकतो का? याचाच घेतलेला हा इंटरेस्टिंग आढावा। हॅलो मंडळी, मी ओंकार, हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। तर सर्वात आधी आपण हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं की अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याला एक भला मोठा राजकीय वारसा लाभलाय। शंकरराव पाटील यांनी उभारलेल्या सहकारचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीने कायम ठेवला। विजयसिंह मोहिते पाटलांनी आमदार, मंत्री आणि पुढे उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारत आपल्या घराण्याचा राजकारणात वचक ठेवला। त्याचाच परिणाम म्हणजे संपूर्ण सोलापुरात सब कुछ मोहिते पाटील असं एक वातावरण तयार झालं। विजयसिंह मोहिते पाटील 1980 ते 1995 पर्यंत प्रत्येक सरकारच्या मंत्रिमंडळात फिक्स होते। 1999 ला मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांना साथ दिल्यानं 2009 पर्यंतचा काळ त्यांच्यासाठी सुवर्ण काळ ठरला। रणजितसिंह मोहिते पाटील सुप्रिया सुळेंच्या जागेवर राज्यसभेवर गेले। मात्र 2009 ला माळशिरस तालुका राखीव झाल्यावर पंढरपूर मतदारसंघातून झालेला त्यांचा पराभव हा अनेक अर्थानं महत्त्वाचा राहिला। 2014 ला त्यांनी लोकसभेतून पुन्हा दमदार एंट्री घेतली, पण 2019 ला मुलाच्या उमेदवारीसाठी अडून बसलेल्या मोहितेंना अखेर भाजपात जावं लागलं। हा असा ग्रामपंचायतीपासूनचा दिल्लीपर्यंत वावर असणाऱ्या मोहिते पाटलांना यंदा मात्र लोकसभेला तिकिटासाठी अडून बसावं लागतंय। मोहिते पाटलांची भली मोठी ताकद असतानाही भाजपनं त्यांना डावलून स्टँडिंग खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना संधी दिली। मोहिते पाटलांना डावलण्याची धमक भाजपनं दाखवली। उमेदवारांची कमतरता असताना मोहिते पाटलांचा पर्याय समोर असून देखील पवारांनी त्यांना अजून आपल्या गोटात घेतलेलं नाहीये। या सगळ्यातून मोहिते पाटलांचं वजन सध्याच्या राजकारणात रिलेव्हंट नसल्याचं यातून दिसून येतं। तर दुसरीकडे मोहिते पाटलांच्या राजकारणाला आम्ही फुसकाबार म्हणतोय, याला पहिला आधार आहे तो म्हणजे विजयदादांच्या नेटवर्कला पुढची पिढी मॅच करू शकली नाही याचा। 2009 पर्यंत विजयदादांचा महाराष्ट्राच्या राजकारणात वावर होता, तोपर्यंत त्यांच्या नेटवर्कला तोड नव्हती। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, सहकार, दुग्ध संस्था, शिक्षण संस्था, आमदार, खासदार या सगळ्यांसाठी विजयदादांचा शब्द हा अंतिम मानला जायचा। सोलापूर सोबतच आसपासच्या मतदारसंघाच्या उमेदवारांची तिकीट ठरवण्यापासून ते त्यांना निवडून आणण्यापर्यंत सगळा खेळ हा अकलूजमधून चालायचा। जिल्ह्यातील बहुतांश आमदारांच्या डोक्यावर मोहिते पाटलांचाच हात असायचा, किंवा मोहिते पाटलांनी ठरवल्याशिवाय इथला उमेदवार आमदार व्हायचा नाही, इतकी त्यांची राजकारणावर मजबूत पकड होती। मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर ते चित्र पुरतं बदलले असं म्हणावं लागेल। विजयदादांच्या पुढच्या पिढीला या नेटवर्कवर कंट्रोल ठेवता आलं नाहीये, म्हणूनच आज ज्या माडा लोकसभेतून मोहिते पाटील येतात त्याच माड्यातील आमदार आज त्यांच्या विरोधात आहेत। संजय मामा शिंदे, बबन शिंदे, जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आणि राम सातपुते या स्टँडिंग आमदारांनी उमेदवारी मोहिते पाटलांना न देता रणजितसिंह निंबाळकरांना दिली जावी असा स्टँड घेतला। इतकंच काय तर मतदारसंघातल्या अनेक लहान मोठ्या राजकीय गटांनी निंबाळकरांच्याच मागे आपली ताकद असल्याचं क्लिअर केले। त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघातच प्रभाव न पाडू शकणाऱ्या मोहिते पाटलांचा सोलापूर आणि साताऱ्यातील कनेक्ट किती तोकडा आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो। मोहिते पाटलांचा प्रभाव संपुष्टात यायला कारणीभूत ठरलेली दुसरी गोष्ट म्हणजे दबावाचं राजकारण। मोहिते पाटलांचा सध्याच्या पिढीच्या लोकांमधील कनेक्ट कमी झालाय। प्रत्येक गावातील आपल्या हक्काच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन त्याच्या जोरावर मोहिते पाटलांचं राजकारण अवलंबून असायचं असं स्थानिक लोक सांगतात। करमाळ्यात मोहिते पाटलांच्या विरोधात बोलण्याची कोणाची टाप नाहीये। स्थानिक पत्रकारांची जेव्हा आम्ही या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंचांना खरं तर भाजपला मतदान करायचं नाहीये, मात्र मोहिते पाटील त्यांच्या सोबत आहेत म्हणून आम्हाला बळजबरीनं हे मतदान करावं लागतंय।
जिकडं मोहिते पाटील तिकडं आम्ही, एवढं प्रेम करणाऱ्या एक गट्टा लोकांचं मतही मोहिते पाटलांच्या पाठीशी आहेच. मात्र केवळ मोहिते पाटलांच्या धाकापोटी मतदान करणारा एक मोठा टक्का या भागात असल्याने दबावाच्या राजकारणाचा फायदा होण्यापेक्षा तोटाच मोहिते पाटलांना होताना दिसतोय. पाटलांच्या प्रभावात राहून काम करावं लागेल, आपलं स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व राहणार नाही, हाच विचार पुढे घेऊन इथले स्थानिक आमदार राजकीय नेते मोहिते पाटलांच्या विरोधात गेलेत. त्यामुळे मोहिते पाटील नावाची जी काही हाईप सध्या मीडियातून केली जाते त्यापेक्षा वास्तव काहीसं वेगळं असल्याचं यातून समोर येते. पण जेव्हा लोकसभेच्या लढतीकडे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील या अंगाने आपण पाहतो तेव्हा काही गोष्टी या नकळत मोहिते पाटलांच्या पत्त्यावर पडतात. माड्यात शरद पवारांना मानणारा एक खूप मोठा गट आहे. स्वतः शरद पवार या मतदारसंघातून निवडणूक लढून जिंकले देखील आहेत. त्यामुळे पवार आणि मोहिते पाटील ही ताकद जेव्हा एक होते तेव्हा राष्ट्रवादीला मानणारा मतदार प्लस मोहिते पाटलांच्या पाठीशी कोणत्याही परिस्थितीत उभं राहणारं एक गट्टा मतदान अशी बेरीज करून पाहिली तर निवडणूक जिंकण्यासाठी जे मधलं मार्जिन भरून काढणं गरजेचं असतं ते यातून हमखास भरून निघू शकतं. धैर्यशील मोहिते पाटलांना महाराष्ट्रातल्या किंवा दिल्लीतल्या राजकारणाचा अनुभव नसला तरी मोहिते पाटील घराण्यातील एक आक्रमक राजकीय नेतृत्वाचा पर्याय त्यांच्या रूपानं समोर येऊ शकतो. एकट्या मोहिते पाटील घराण्यातील 8 ते 9 जण सक्रिय राजकारणात असल्यानं जेव्हा प्रत्यक्ष प्रचाराची वेळ येईल तेव्हा निंबाळकरांच्या तुलनेत चौकूर प्रचार करणं सहज सोपं असणार आहे. मतदारसंघाचा आणि बाहेरचा असा वाद असणार आहे, पण त्याच सोबतच मराठा आरक्षण, शेतकरी धोरण, सरकारच्या विरोधात असणारी नाराजी हे सगळे फॅक्टर निंबाळकरांपेक्षा मोहिते पाटलांना प्लसमध्ये घेऊन जाऊ शकतात. एकेकाळी भल्या भल्या पुढाऱ्यांना स्वतःच्या तालावर नाचायला लावणाऱ्या मोहिते पाटलांना स्वतःच्या उमेदवारीसाठी धडपड करावी लागत असली तरी माड्यातील विजयानं जिल्ह्यातील राजकारणावर असणाऱ्या त्यांच्या कंट्रोलवर शिक्कामोर्तब होणार आहे, एवढं मात्र नक्की. त्यामुळे माड्याची खासदारकी यंदा मोहिते पाटील घराण्याकडे जाऊ शकते का? मोहिते पाटलांच्या राजकीय ताकदीबद्दल तुमचा काही वेगळा अँगल आहे का? असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच पॉलिटिकल ॲनालिसिससाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.